नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 232 गावांमध्ये विविध 6 यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 95 कोटी रुपये खर्चाची विविध कामे पूर्णत्वास येत आहेत. या कामांमुळे 46,000 टीसीएम पाणी जमिनीत मुरणार आहे. त्यातूनच रब्बीच्या तब्बल 92,000 हेक्टर जमिनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जर समाधानकारक पाऊस पडला तर या जलसंधारणाच्या कामांना अधिक वेग येईल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. आतापर्यंत आम्ही जळगावमध्ये जवळपास 1,000 पेक्षा जास्त स्ट्रक्चर्सचे गाळ काढलेला आहे. त्यामध्ये 36 लाख घन मीटर आम्ही गाळ काढून ते आम्ही शेतीसाठी वापर करत आहे. कंपार्टमेंट बंडिंग, शेततळ, नाला खोलीकरण इत्यादी कामे प्रभावीपणे इथं केली जात आहेत. कृषी विभागाअंतर्गत आराखड्यात समाविष्ट असलेल्या 5,619 कामांपैकी 5,407 कामांना प्रशासकीय मान्यता मिळून 3,828 कामे पूर्ण झाली आहेत. यात 28,000 कंपार्टमेंट बंडिंग कामांचा समावेश आहे. तसंच इथल्या 10 नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. लोकसहभागामुळेही जिल्ह्यात विविध कामांना गती आल्यामुळे जळगावात जलयुक्त शिवार योजना यशस्वी दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.